थोडी पेटी वाढव. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं पादरायणं
विजित हृषिकवायुभिरदान्तमनस्तुरय यदिहयसन्ति यन्तुमतिलोलमुपायकिनः व्यसनशतान्वितास्तममहालय गुरुश्चरणम् वणिजनिवाज सन्त्यकृतकर्णधराजन भगवान गोपाल कृष्ण महाराज की तुम्ही गजर मोठ्याने करताय पण मला ऐकू येत नाही तुमच्या आवाजाची तक्रार आहे तेव्हा इथे बसल्या बसता म्हणून का आवाज होईना ते काय करायचं माझ्या मुली आवाज माहिती दुखला आपण कमी कमी फक्त सांगू का चांगल्या ठिकाणी आवाज करत नाही नसुच्या ठिकाणी घरात आवाज करत असतो तेव्हा त्याच्याच गुणानं होऊ पंढरीनाथ भगवान की उद्या एकादशी काल नवमी झाली आणि आजचा मधला दिवस आहे वार गुरुवार आहे मग काय बोलावं आयुष्यभर ज्यांनी धर्माचं आचरण करून समाजानं दिलेली पदवी आहे धर्मभास्कर असे धर्मभास्कर असते या पदार्थ पोचले ज्या विभूती आहे त्यांचं जीवन हे ऋषितुल्यच असतं पण इथे असलेल्या काही लोकांनी त्यांचा अनुग्रह घेतलाय गुरुतुल्य आहेत त्या नुसतं जीवन मोठं आहे जीवन चांगलं आहे सगळं छान आहे शर्ट चांगलं आहे मार्केटमध्ये अगदी कुठला मोगेरा मॉल हब मॉल मला सांगितलं कुठे उतरायचं ह्या 2 मॉलच्या मध्येच आहे मॉल मधून अगदी छान शर्ट आणला पण तो फिटिंगला बसेलच असं सांगता येत बसेल नाही सांगता येत पूर्ण दूध होईल शिवण दुसरी पण टेलरकडे जाऊन शिंप्याकडे जाऊन आताच्या भाषेत टेलर जुन्या काळाचे शिंपी शिंप्याकडे जाऊन शिवून आणलेला शर्ट माप देऊ त्यामध्ये काही खराब वाटण्याचं किंवा बसत नाही असं वाटण्याची शक्यता नाही त्यामुळे अशी असलेल्या थोर विभूत्या ज्या आहेत ना ऋषितुल्य असलेलं ज्यांचं जीवन आहे ते मॉलमधले जग आहे आणि आपल्या बापाचा शब्द त्यातला कुठला मला कुठला पडतो ते म्हणजे सद्गुरू आहे मला माझ्या बापाचा जो विचार मला पटतोय जो विचार माझ्या हिताचा आहे ज्या विचाराच्या अनुसरणानं माझं कल्याण होणार आहे म्हणून संत हे सद्गुरू असतीलच त्यात शंका नाही पण ती भूमिका असते पण सगळेच संत सगळ्यांचे सद्गुरू असू शकत नाही कोणीतरी एखादा असतो संतांकडे गुरुतुल्यता आहे अनुग्रह देण्याची क्षमता आहे पण सगळेच सगळ्यांना संत अनुग्रह देतातच असं नाही तुकामाईंनी गोंदवलेकर महाराजांना दिला स्वामी समर्थांना भेटले होते अनेक सत्पुरुषांना भेटले होते पूज्य ब्रह्मवेदांचे गोंदवलेकर महाराज पण ते बाकीच्यांनी सांगितलं आम्ही तुमचे गुरु नाही तुमचे गुरु वेगळे तुमचा अंतर्गा शिवलेला वेगळा आहे कुठलाही रेडीमेड घेऊन घालण्याची त्या काळची सोय नव्हती आता काही कुठेही जाऊन अनुग्रह घेतला आणि सांगतात आम्ही गुरु केला गुरु हा करायचा नाहीये सत्कर्म परिपाकांचे भवे सद्गुरु दर्शन आम्ही रोज जे काही चांगलं करतो कर्म आचरण करतो त्या सत्कर्माच्या परिपाकातून सद्गुरूंची प्राप्ती होते सद्गुरु शोधून येतात शिष्याला ब्रह्मचैतन्य महाराज शोधायला गेले नाथराज एकनाथ महाराज शोधायला सद्गुरूंना गेले पण कधी नाथांना पत्ता गंगेनं सांगितला त्यामुळे गंगेनं पत्ता सांगण्या कितपत सत्कर्म नाथांच्याकडून झालेलं होतं ब्रह्मचैतन्य महाराजांनी
तो जो सुखा तुकाराम महाराजांनी सहज होता संत संग तुका झाला पांडुरंग. एखाद्या वेळेला जर एखाद्या सत्पुरुषाचा संग झाला तर त्या संतांच्या चांगल्या संगतीचा परिणाम असा आहे. काय परिणाम आहे? क्षणभराची संत संगती जर झाली तर जीवन कृतार्थ करते. त्याचाच विपर्यास करायचा झाला, व्यतिरेकाला हेच वाक्य बोलायचं झालं तर एका क्षणाचा जरी दुःसंग झाला, किती क्षणाचा दुःसंग, किती दोन महान विभूती बोलत आहेत, चर्चा चालली. त्याने सांगितलं गाईच्या शिंगावरती मोहरीचा दाणा ठेवला, शिंग उभी तशी, त्या शिंगावरती मोहरीचा दाणा ठेवला तर किती वेळ राहील? आता मोहरीचा दाणा तुम्हालाच माहिती असतो, असं इकडल्या लोकांना सुद्धा माहिती असतो, असतो ना? कुठली करता का नाही? मोहरीचा दाणा गाईच्या शिंगावर राहायला किती वेळ लागेल? किती वेळ टिकेल? इतका वेळ टिकेल, तितका वेळ जरी कुसंग झाला तरी जीवन बर्बाद होतो. इतका वेळ. आणि म्हणून परमभाग्यानं आम्हाला असे सत्पुरुष लाभले कसे की ज्यांच्या चरणाजवळ बसावं. आणि म्हणून आज मोठा बसावं घेतला. काल समर्थांचाही जन्म झाला रामरायांबरोबर. आपल्या ठिकाणी कीर्तनामध्ये ऐकलं झाला. समर्थांचा झालेला जन्म, रामरायांचा जन्म ज्या वेळेला त्याच वेळेला समर्थांचा जन्म आहे. निरूपणाच्या घेतलेल्या अभंगामध्ये सांगतात, म्हणून त्यांचा अभंग निरूपणाकरता घेतला. अभंगाचे शब्द मुद्दाम सुद्धा कानावरती पडावे. गाताना गाण्याच्या ओघामध्ये कुठेतरी शब्दाची उडण होते. म्हणून अभंग एकदा नीट ऐकून घ्या. आता तरी जाय जाय हरी सद्गुरूचे पाय, सहस्रा पराध चरित्वा केली, क्षमा करील गुरुमाय. आता तरी जाय जाय. शेवटचं चरण. रामदास म्हणे एका तुझी विचार मागून काय, आता तरी जाय जाय. भिक्षा ही मागायला पाहिजे ना. सद्गुरूंच्या जवळ जावं आणि भिक्षा मागावी. काय भिक्षा मागावी? ओघाओघानं आपल्याला पुढे सांगितले. समर्थांनी पहिलाच शब्द ठेवलाय, आता तरी जाय जाय. आता म्हणजे कधी? आता शब्दाला काही पार्श्वभूमी आहे का? 9,500 रुपये घेऊन झाल्यानंतर मागणी मागतात. काय म्हणतात? आता विश्वात्मके देवी येणे भाग्यते कोशादी, तू शोधी मला द्यावी पसाय दानवी. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यते कोशादी. आता कधी म्हणजे 9,500 रुपये लिहून झाल्यानंतर आता
म्हणजे सांगत आता 10वीचं वर्ष आहे, आता 12वीचं वर्ष आहे, गेल्या वर्षी उन्हाळे काय केले, आता अभ्यासाला म्हणजे मार्क चांगले मिळतील आणि भविष्य सुधारेल. आता वरती काय अभ्यास आपला मागची पार्श्वभूमी काय आहे. आता म्हणजे आता आमच्या घरची कुठे सांगतात आता 10:30 वाजले, आता जर गाडीत बसला तर वेळेत कीर्तनाला पोहोचा. आता पार्श्वभूमी काय आहे, कालची पार्श्वभूमी आहे. बाकीच्या अगोदरचा पर्यंत घडलेला सगळा इतिहास समर्थाने डोळ्यासमोर आणलाय आणि ते म्हणाले आता तरी जाय. म्हणजे आतापर्यंत जेवढे जन्म झाले तुझे, कुठे जन्माला भागवतकार म्हणाले वृक्ष आमच्या एवढ्या योगी आहेत, वृक्षांतरी सुख बसून खगामागच्या लवकरा ह्या सगळ्या ठिकाणी जन्माला आला. कधी म्हणाले लखत उद्याशी योगी फिरत लखत उद्याशी योगी फिरत लखत उद्याशी आता तुला मनुष्य देह मिळालाय. एवढे देह का फिरावे लागले, केलेल्या पाप पुण्याचा हिशेब किती होत होता म्हणून काही भोगयुक्त होते. फक्त मनुष्य अशी युक्ती आहे की या ठिकाणी तुम्हाला चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ आहे, जर कर्मही करेल तो नरका नारायण बनू शकता आहे. म्हणून नाथराय सांगतात मनुष्य देहाचे ज्ञानी काय करावं आपण. सच्चिदानंद पदरी घेणी केवळाधिकार नारायणी कृपा. परमभाग्यानं मिळालेला हा जो मनुष्य देह आहे हा कशामध्ये असावा, साधनेमध्ये असावा. आणि ती साधना कोणाच्या अंमलाखाली असावी, कोणाच्या जवळ असावी, तर ती गुरुकृपेमध्ये असावी. म्हणून समर्थ म्हणतात आता तरी जाय घरी सद्गुरूचे पाय. काही लोक म्हणतील महाराजांच्या जवळ जायला आम्हाला भीती वाटते हो, कारण महाराजांनी तसं वागले, जे आचरण केलं ते आमच्याकडनं होत नाही. ते तसं वागत होते. कोण छातीवर हात ठेवून सांगतो उद्या बुवा सकट सगळे आम्ही तसंच वागतो, सांगता येईल नाही, सांगता येणार ते सांगता येणार नाही. थोडस धाडसानं सांगू का असं वागणं अत्यंत अवघड आहे, त्यामुळे असं कोणी वागतच नाही. अजून स्पष्ट बोलू नाही, भेड भाड तुका म्हणे चालत होतं, माझ्या सगळं बोलतोय मी काही वेगळा नाही, मी तुमच्यातलाच आहे. जो आचरण महाराज पाळत असत, त्या धर्माचं आचरण ते करत असत, म्हणून ते धर्म भास्कर पदवीला पोहोचले. मला सांगा असं जर आम्ही वागतच असू तर तिथपर्यंत पोहोचलो असतो का नाही आपण. ज्या अर्थी आपण तिथे पोहोचलो नाही त्या अर्थी आपण तसं वागत नैराशिक आहे हो. वर्षभर अभ्यास केल्यानंतर मार्क मिळाले पाहिजेत, हे गणित आहे का नाही. ज्या अर्थी मार्क मिळत नाही त्या अर्थी अभ्यास केलेला बरोबर आहे ना. एखादा म्हणत बुवा मी इतका अभ्यास केला, सगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे, पेपर बघितल्यानंतर सगळ्याच फेल, म्हणजे अभ्यास केला का त्यानं. तसं मी सांगेल मी धर्माचं वाटतो म्हणून, पण त्याचं कृष्ण कशामध्ये आहे सांगा बघूया.
वागणाऱ्या असलं पाहिजे. कसे दिसतील? धर्मानं वागणारी माणसं दिसतात कशी? अशी दिसतात, असतात कशी? अशी असतात. अशा पद्धतीनं कुठेतरी आमच्यामध्ये आम्ही नक्की आम्हाला ध्येय माहिती आहे, त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचंय. मग त्याला ध्येयरूप बनवायचं असेल तर आवश्यक काय आहे? त्यांच्याजवळ जाणं आहे. जे करावं लागतं ते समर्थ म्हणाले, आता दरिता येताय, म्हणजे कसं माझ्यापर्यंत होता येईल हे सांगते. म्हणून आम्हाला प्राणी कोणी करून उत्पन्न करून देखील विधात्याला समाधान प्राप्त नाही. पण पुढचा अधिकारणाचा विचार करणारा हा मनुष्य देह ज्यावेळी निर्माण केला त्यावेळी त्या उत्पादकाला नित्य समाधानाची अनुभूती आहे. काय असं विशेष आहे या देहामध्ये? सगळ्यांच्या परिचयाचं सुभाषित आहे. आहार निद्रा भयमयी मंच. आहार पाहिजे का? किती वेळ उपाशी राहायचं? मला विचारलं आमच्या काकाने कोणीतरी मगाशी, अरे बुवा कीर्तन झालं की पोहे घेणार ना? सगळ्यांनी अपमान होतेच आहे. हे ना, आहार पाहिजे हो. आहार निद्रा थोडा वेळ का होईना दुपारी जेवण झालं. मला मुंबईचं फारसं माहिती नाही, पण पुण्यामध्ये 1 ते 4 दुकानं सुद्धा बंद असतात. पुणेरी पाट्यामध्ये पाठी आहे, 1 ते 4 आम्ही चक्क झोपतो. दरवाजावरची बेल सुद्धा कोणाला वाजवायला देत नाही. निद्रा पाहिजे, रात्रीची पाहिजे, दिवसा सुद्धा भीती आहे. समर्थ म्हणाले, नुसती भीती आम्हाला नाही, सगळ्या ब्रह्मांडाला भीती आहे. कुणाला कुणाची ना कुणाची सर्व ब्रह्मांड आहे. समर्थ बोलतात, भयातीत ते संत आनंद पाहिजे. भयातीत कोण आहे? ते भैरातीत आहे. ते धर्मभास्कर होते, ते महाराज आहे. कारण ते त्यांचा गहू पंथ आनंद या राघवाचा, त्या राघवाच्या पंथाला ते लागलेले असतात, त्या पंथाच्या मार्गाने जाणारे असतात. आमचे नको ते पंथ असतात, आम्ही घराच्या मार्गाने. मला विचारले कोणीतरी, म्हणाले तू आज रात्री थांबणार नाही? म्हटलं लगेच निघणार, आमचा मार्ग वेगळाच आहे. सर्वांना सांगितलं महाराजांनी स्वतः घेऊन, तुम्ही इथं राहा, माझ्यासारखे वागा, काहीही घरी जायचं नाही. आता की जसं ऐकलंय ना, मकरंद सांगितलंय तसं मी ठरवलंय, सर्वांना माझ्यासारखं मी करणार आहे. घरी जायचं नाही, एवढी सोड नाही, ह्याच मार्गात जायचं आणि इथंच राहायचं. कोण ऐकेल आणि कोण राहील ते म्हणते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला आमची घरात आठवण काय मुलं आहे. त्यांचा अधिकार आहे. तुकाराम महाराज म्हणाले, कसे आहेत ते? कसे करतात? आपण असाही ते करती नाही काळ वेळ, आपण असाही ते करती, आपण असाही ते करती तात्काळ. त्यांना काळ वेळ नाही लागत. काय करतात? परीक्षा घेतलीच नव्हते. आचार्य बोलतात शतश्लोकीमध्ये, अशा सद्गुरुनाथांना दृष्टांत नाही देत आहे. दृष्टांत तो दैव दृष्टांत भुवन जठरे सद्गुरो ज्ञानदातु स्पर्शचे तत्र कल्प्यस्त नयति यदहु स्वर्णतामश्मसार न स्पर्शत्वं तथा विश्रित चरण युगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्ते नवालौकिकोऽपि. असे अलौकिक असलेले असे सद्गुरुनाथ आहेत. ते नवालौकिकोऽपि, अशा सकल लोक हितरत असणारे असे सद्गुरु त्यांच्या जवळ जा. आणि गोवा त्यांच्या जवळ जायचं म्हणजे काय करायचं? जेव्हा ते देहधारी होते तेव्हा आम्ही जाऊ शकतो, पण असे समाधी रूपाला असते ना, तेव्हा समाधीपाशी जावं. त्यांच्या चरण पादुका असते त्यांच्यावरती लोक ठेवावं. आणि हे काही नसेल तर त्यांनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार, त्या विचाराचं अनुसरण करावं, त्या विचाराच्या मार्गाने आम्ही चालावं. म्हणून समर्थ सांगतात, आता तरी काय काय हरी सद्गुरूचे पाय, त्यांच्या चरणात
जरित बाकी क्षमा करील ती क्षमाशील आहे. आई जसं मुलाला किती जरी अपराध केले, पुत्राचे सहस्र अपराध आहे ना, कुठे व्यक्तकेश माता काय मानी तयाचा खेळ, हजारो अपराध जरी केले तरी सुद्धा आईला त्याचा खेद वाटतो का? नाही वाटत. म्हणून आचार्य बोलतात कुपुत्रो जाये तत्पचित विकुमाता भवति. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या जवळ जायचंय. ते क्षमाशील आहे. क्षमा करील कुर्माय आता तरी जा. तुम्ही म्हणाल, आम्ही म्हणाले खूप ग्रंथ वाचू, कारण ग्रंथ हे खूप वाक्य आहे तरी आपल्याकडे. ग्रंथ वाचल्यानंतर आम्हाला ते ज्ञान होईल का? हो, ज्ञान होईल, पण अनुभूती मिळणार नाही. म्हणजे कसं? 10वी किंवा 12वीला मुलं आपली असतात तेव्हा आपण काय करतो सांगा? शाळेमध्ये शिकवत असतातच शिक्षक, शिवाय त्याला आपण काय करतो सांगा? प्रत्येक विषयाची स्पेशल ट्युशन लावतो. काय करत स्पेशल ट्युशनचे सांगा? शाळेत शिकवतात ना. माझं तर म्हणणं असं आहे, ट्युशन वगैरे लावायचीच नाही, त्याला सगळ्या प्रकारची पुस्तकं आणून द्यायची. काय विषय आहे तुला? ही पुस्तकं वाच. काय सांगतात ते शाळेत बघ. पुस्तक ग्रंथ वाचून होईल का? त्याच्या टर्मिनॉलॉजी कळायला पाहिजे का नाही? कशाला काय म्हणतात? म्हणजे धा कुठे वाजवायचा आणि धिम कसा वाजवायचा हे कळलं पाहिजे का नाही? पुस्तकात लिहिलंय धा धिमता. हे कसं वाजवायचं, हे कसं कळलं पाहिजे का नाही? सांगा. तुम्ही कुठे तबल्यावर वाजवायचं का डक्क्यावर वाजवायचं का दोघां मिळून वाजवायचं? येत नाही तिथे कोणी. तेव्हा हे कळण्याकरता कोणाची तरी आवश्यकता आहे. म्हणून आमचे मोरोपंत म्हणाले, नारदीय तीर्थ म्हटलं की पंथांची आज्ञा यायलाच पाहिजे. तसा आचार्यांचा श्लोक यायला पाहिजे, एखादी तरी ओवी यायला पाहिजे, एखादा मनाचा श्लोक यायला पाहिजे. कीर्तनामध्ये काय काय यावं? गुरुवारण्यामध्ये सुश्लोक भावनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकायाची, एखादा तरी तुकारामांचा अभंग, ओवी ज्ञानेशाची आणि कार्या मयूर पंतांची. ह्या किमान वाङ्मयाचा विचार संतांनी केलाय. त्यामुळे आचार्यांचा श्लोक आला, मनाचा आला, वामनाचा आला, फार छान. तसं पंतांची आहे. पंत म्हणाले, पंत काय बोलतात? सद्गुरु वाचुनी वाचुनी विफल गेल्यात माकडे सद्गुरु वाचुनी वाचुनी विफल गेल्यात माकडे संगे भागविला कृष्णे वाहून लाकडे काय. पंत सांगतात सद्गुरुशिवाय कितीही वाचलं तरी म्हणाले विफल घेणे त्याचा उपयोग नाही. का? दृष्टांत दिला. कृष्ण कोण आहेत सांगा बघूया. भगवान गोपाल कृष्ण. कृष्ण म्हणजे जगद्गुरु आहेत ना. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. पण जगद्गुरुला सुद्धा कुठे जावं लागलं सांगा बघूया. जगत
गुरुपद मिळवण्याकरता काही काळ जीवनातला काही दिवस भागवत सांगतं फक्त 64 दिवस भगवान सांदीपनीच्या आश्रमामध्ये होते. आणि या 64 दिवसामध्ये ते काय काय शिकले? लंघणे, पोहणे, तरायचं कसं हे वेगळं आहे, पाण्यात पोहायचं वेगळं. सकल भाषासु सकल लिपीषु सकल काव्येषु भरतादि प्रणीतादि नाट्यशास्त्रेषु. म्हणून तर तिथे नाटक केलं ना. ते भरतानं सांगितलेलं नाट्यशास्त्र सुद्धा त्यांना अभ्यास, गांधर्व वेदेषु गायनाचा अभ्यास केला. काय शिकला नाही? 64 गोष्टी एका 64 दिवसामध्ये शिकला. पण कसा शिकला? कसं शिकावं? गुरुजींच्या जवळ जाऊन. गुरुजींना तिथे बसल्यावर शिकवावं कसं वाटलं पाहिजे. कशाला पिढा आली गेली तर बरं असं नको वाटेल. असे शिकले की त्यांना द्यावंसं वाटत होतं. वासरू जसं गाईच्या कासेला घुसतं का नाही, तसं गुरुजींकडे बसून शिकावं, तसं शिकावं. मग गुरुजी काय शिकवतात त्याची पोतात गुरुजींच्या इकडे नसते. आता सगळं काय आहे? सगळं फी द्यायची, विद्या मिळवायची, फी द्यायची. ट्युशन पद्धत आहे त्यामध्ये नाही. विद्या मिळवायचे सांगितले शास्त्राला मार्ग किती? 3च मार्ग सांगितले. गुरु शुश्रूष या विद्या उत्तम मार्ग. गुरुजींची सेवा करावी आणि विद्या मिळवावी. दुसरा पुष्कलेन धनेन, भरपूर पैसा द्या आणि आता सध्या जे क्लास करतात तसे करतात. तिसरा मार्ग सांगितला अथवा विद्या विद्या. तुम्हाला पेटी येते, मला कीर्तन येते, तुम्ही मला पेटी शिकवा, तुम्ही मला तबला शिकवा, मी तुम्हाला कीर्तन शिकवतो. कर अशी विद्येला विद्या देऊ. ह्या 3 प्रकारे चतुर्थम नोपलभ्यते शास्त्र सांगते. भगवान सुद्धा सांदीपनीच्या आश्रमामध्ये शिकले. भगवान आणि बलराम गोपालकृष्ण कसे शिकले? लाकडं वाहिली. शुक संगे भागविला कृष्णे बाहू लाकडे काय. आता जर कुठला विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आला आणि त्याला सांगितलं की आमची बुद्धी सांगायची, आम्ही नाही केलं. आम्ही गुरुजींकडे राहायचो तेव्हा त्यांच्या घरातली भांडी घासण्यापासून त्यांची धोतरं पडवण्यापर्यंत, कचरा काढण्यापासून जेवण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करत होतो. त्यांच्या मंडळी बाहेरचं झालं. आता बाहेरची ही संकल्पनाच माहिती नाही कोणाला. 4 दिवस अडचणीचे असतात तेव्हा मग काय करायचं? कपडेही धुवायला लागायचे, भांडीही घासावी लागायची, स्वयंपाकही करावा लागायचा शिष्याला. अशा पद्धतीने विद्या शिकत घेत असत आणि म्हणून ते विद्यार्थी चांगले घडत असत, होत असत. आता बोलण्यासारखं नाही. मला बोलायचं आहे ना म्हणून आता मी काय सांगतो? आता तरी जाय जाय. आता निरंतर चांगलं घडावं. इथून पुढे पुढलेलं जीवन आहे ते चांगलं घडावं असं वाटत असेल तर आता तरी जाय जाय. हरी सद्गुरूंचे वाण त्यांच्या जवळ. सद्गुरु शब्दाची एक जाता फोड सांगून जातो. सत्व नाम परब्रह्म. या परब्रह्माचं सुद्धा गुरुपद भूषवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्यांना सद्गुरु असं म्हणतात. म्हणजे बुवा गुरु कोण? गुरु आणि सद्गुरु मध्ये फरक आहे का? आहे फरक. का? शब्द आहे त्यात फरक आहे. गुरु कुणाला म्हणावं? गुरुचरित्रकार सांगतात जो जो दयाचा घेतला गुण त्या त्या गुरु केले जाण. गुरु झाले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसते. भगवंतांनी दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्याच्याकडनं जो चांगला गुण घेतला तो गुरु. चांगलाच नाही, वाईट घेतला तरी सुद्धा म्हणतात का नाही? कोण रे गुरु भेटला ह्या विद्यार्थ्याला तुला? ज्याच्याकडनं एखादा आपल्याजवळ नाही तो गुण घेतला, शिकला म्हणजे गुरु केला. पण जी विद्या
सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे अशी विद्या कुठली? अध्यात्म विद्या विद्यानाम त्या विद्येचा अनुभवी असा जो कोणी असतो त्याच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतो आणि परब्रह्माची आणि तो आपली भेट घालून देतो. भेट घालतो नव्हे नव्हे ती वस्तू जी आहे ना, नामदेवराय म्हणतात काय सांगतात, नामदेवांचा दृष्टांत आपण सर्वांच्या परिचयाचा आहे. दुसऱ्या दगड मारला आणि मग तुपाची वाटी दुसऱ्या वेळेला घेऊन धावली. ज्यावेळी विसोबा क्षेत्राने अनुग्रह केला त्यावेळी नामदेवरायांनी अभंग लिहिला. काय